नमस्कार. 2026 या वर्षामध्ये मराठी मनोरंजन सृष्टीत नवनवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बिग बॉस सारखा लोकप्रिय कार्यक्रम 2026च्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर TRPची शर्यत पाहायला मिळते. यामध्ये स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी मराठी या वाहिन्या TRPच्या शर्यतीत अग्रगण्य आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. याचाच एक भाग म्हणून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे ऐतिहासिक मालिका येत्या 5 जानेवारीपासून स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास या मालिकेतून प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते अमोल कोल्हे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेखेरीज तुझ्या सोबतीने ही मालिका देखील येत्या 12 जानेवारीपासून स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये माधवी नेमकर, एतशा संजगिरी आणि अजिंक्य ननावरे असे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच 3 जानेवारीपासून मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 4 हा गाण्यांचा कार्यक्रम देखील दाखल होते. यासोबत वादग्रस्त परंतु तेवढाच लोकप्रिय असलेला बिग बॉस हा शो सुद्धा या जानेवारीत म्हणजे 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा रितेश देशमुख हेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार. या कार्यक्रमात स्वर्ग आणि नर्क अशी थीम यावेळी पाहायला मिळणार आहे. यासोबतच नवनवीन ट्विस्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे. याखेरीज झी मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका दाखल होत आहेत. काही दिवसापूर्वीच शुभ श्रावणी या मालिकेची घोषणा झी मराठीने केली होती. या मालिकेत वल्लरी विराज ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते. यासोबतच लोकेश गुप्ते, आसावरी जोशी असे मुरलेले कलाकार सुद्धा पाहायला मिळणार आहेत. याखेरीज बहुप्रतीक्षित इच्छाधारी नागिनी ही मालिका देखील 2026 मध्ये झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते. यासोबत काही दिवसापूर्वी झी मराठीने अजून 2 मालिकांची घोषणा केली. यामध्ये सनई चौघडे आणि दीपज्योती अशा 2 मालिकांचा समावेश आहे. या 2 मालिका फेब्रुवारी ते मार्च मध्ये दाखल होणार आहेत. या काही मालिकांखेरीज सोनी मराठीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं नवीन हंगाम सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. तर 2026 मध्ये हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर या काही कार्यक्रमापैकी तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला प्रथम प्राधान्य द्याल हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.